Hello. 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 Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Good morning to all of you. Hello. Good morning. Am I audible? आवाज क्लिअर येते का? Yes, ma'am. ओके. एकच मिनिट दरवाजा बंद करून लेक्चर चालू करते म्हणजे बाहेरचा आवाज येणार नाही. Okay. Which point we have discussed yesterday? Can anyone tell me? Which point we have discussed yesterday? Hello. Acidity, total solid, dissolved oxygen, chloride content. Okay. Which formula is used to determine the pH? Minus log base 10 H plus. Okay. What is the total solid? Total solid is combination of suspended solids and dissolved solids. Nice. Very good. Which method is used for determination of dissolved oxygen? Winkler's method. Very nice. Good. Yesterday we have discussed the point or definition of the BOD. Which substance is already present in water? Oxygen. Oxygen. Which substance is added through the different human activities? ह्यूमन ऍक्टिव्हिटीमुळे कुठला सबस्टन्स ऍड झाला? ऑर्गॅनिक मॅटर. which is a grow in the waste water? Bacteria. This organic which process is carried out on organic matter by this bacteria? Aerobic and anaerobic. No, which process means degradation and transformation. Degradation and transformation. Transformation means one functional group is converted into another functional group. Okay. This process is carried out in aerobic condition or it may be carried out in anaerobic condition also. Are you getting? Yes, ma'am. Yesterday we have you have written the definition also in your notebook. Am I correct? Yes. Yes, ma'am. Okay. Next, how to determine the BOD? लॅब मध्ये प्रॅक्टिकल मध्ये BOD कसा काढायचा त्याची मेथड आहे. एकच मिनिट. ओके. मराठीतून अगोदर सांगते, इंग्लिशमध्ये नंतर कळेल तुम्हाला आपोआपच. इन्क्युबेटर म्हणजे फ्रीज सारखं एक इक्विपमेंट ज्याच्यामध्ये पाहिजे तेवढं टेम्परेचर ठेवता येत असतं. इन्क्युबेटर म्हणजे फ्रीज सारखं एक इक्विपमेंट ज्याच्यामध्ये पाहिजे तेवढं टेम्परेचर ठेवता येत असतं. एक मिनिट, तुम्ही आता अटेंडन्स लिहा रे, फक्त 48 प्रेझेंट आहे तेवढ्याचीच प्रेझेंट लावते मी. नंतर खूप जॉईन होतात लेक्चर संपताना. मी 1 मिनिट तुम्हाला टाइम देते. सगळे 48 म्हणजे 47 मला अटेंडन्स तिथे दिसल्या पाहिजे. आपण बंद करूयात हे लेट जॉईन होणं, लेफ्ट होणं वगैरे वगैरे. हे 48 मेंबर लेक्चर संपताना पण अजून एकदा
हे करतील, अटेंडन्स टाकतील. म्हणजे तुम्ही आता अटेंडन्स घेतली म्हणून लेफ्ट व्हायचं नाही कुणी पण. I want 49 number because 50 is there. One is me. 45. आणि बाकीचे 4 काय केले, मोबाईल चालू करून ठेवलाय आणि निवांत काहीतरी करत बसलेत, होय की नाही. ओके. एकच मिनिट. रोल नंबर 9, आर यू प्रेझेंट? Yes. रोल नंबर 9, 60, 68. फास्ट. 68. रोल नंबर 68. ओके. रोल नंबर 60. 60. 1, Yes, ma'am. 2, 4, फास्ट. Present, ma'am. 5, 6. Present, ma'am. सर मी लेक्चर झाल्यावर येते. काय म्हणताय? लेक्चर मध्ये आहे मी, लेक्चर मध्ये. ओके. रोल नंबर 6, 7, 7, Present, ma'am. 8, 9, 9, Yes. 8, 9, 10, 11. Present, madam. Ma'am, roll number 3 is present. ओके. रोल नंबर 13, Present. 15, 17. Present, ma'am. रोल नंबर 25, 25. रोल नंबर 25. रोल नंबर 35, Present, ma'am. 34, Present, ma'am. 36, Present, ma'am. 39, Present, ma'am. 47, 49. Present, ma'am. ओके. 62, 62, Present, ma'am. 63. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. लक्ष द्या. टेक नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल इन BOD बॉटल. हां, इन्क्युबेटर म्हणजे फ्रीज सारखं असणारे इक्विपमेंट असतं, साहित्य असते. त्याच्यामध्ये पाहिजे ते टेम्परेचर मेंटेन केलं जातं. इथं इन्क्युबेशन म्हणजे ठेवण्याची जी प्रोसेस आहे त्याला इन्क्युबेशन असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण भाजी फ्रीजमध्ये ठेवली आहे, तसं ह्या इन्क्युबेटरमध्ये ठेवली त्याला काय म्हणतात, इन्क्युबेटरमध्ये ठेवले त्याला इन्क्युबेशनला ठेवले असं म्हणतात. इन्क्युबेटरमध्ये एखादी वस्तू ठेवली की त्याला इन्क्युबेशनला ठेवली असं म्हटलं जातं. ही तर काय विंकलर मेथड आहे जी डिझॉल्ड ऑक्सिजन मेजर करण्यासाठी वापरली जात असते. ओके. मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगते. तुमच्याकडे पाणी आहे 2 लिटर आणि तुमच्याकडे एक 4-5 फिश आहेत. त्यांना खायला ते ऑक्सिजन घेतात, पाण्यातला ऑक्सिजन घेतात. ज्यावेळेस त्याला तुम्ही झाकून टाकलं त्या पाण्याला, एक 10, 15, 20 मिनिट जोपर्यंत ऑक्सिजन पुरतो तोपर्यंत ते जिवंत राहतात. त्याच्या पुढे जर ते भांड तुम्ही पॅक केलेलं असेल तर ते जिवंत राहतील का? नाही, कारण पाण्यातला ऑक्सिजन संपला जातो. बरोबर आहे. इथं बॅक्टेरिया पाण्यातला ऑक्सिजन वापरतात. काही वेळानंतर पाण्यातलं ऑक्सिजन कमी होणार आहे की वाढणार आहे? कमी होणार आहे. कमी होणार आहे. ऑब्विसली तो कमी होणार आहे. ओके. आता एक बॉटल आहे, ज्या बॉटलला झाकण असतं त्या बॉटलला आपण इथं BOD बॉटल असं म्हणणार आहोत.
आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये रॅकवरती ज्या बॉटल ठेवलेल्या असतात, ज्याला झाकण असते काचेच्या बॉटल, त्याला बीओडी बॉटल असं म्हणायचं. इथं ह्या बीओडी बॉटलमध्ये वॉटर घ्यायचं. फक्त किती वॉटर घेतलंय ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला 100 ml घ्यायचं असेल तर 100 ml तुम्हाला माहित असायला पाहिजे आपण 100 ml वॉटर घेतलेलं आहे. 200 ml घेतलेलं असेल तर माहित असायला पाहिजे 200 ml. मग 100 ml किंवा 200 ml याला नॉन व्हॉल्यूम असं म्हणणार मी. नॉन व्हॉल्यूम ऑफ वेस्ट वॉटर घ्यायचं. कशामध्ये घ्यायचं? बीओडी बॉटलमध्ये घ्यायचं. आणि त्या बॉटल मधल्या पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो मेजर करायचा. किती ऑक्सिजन आहे बाबा, 10 आहे का 20 आहे का 50 आहेत ऑक्सिजन, असं मेजर करायचं. तर ऑक्सिजन असं हाताने मेजर करता येत नाही. एक मेथड आहे, त्या मेथडचं नाव असतं विंकलर्स मेथडने. ओके, मग पाण्यातलं ऑक्सिजन विंकलर्स मेथडने मेजर करायचा. ठीक आहे. त्याच्या पुढे जो ऑक्सिजन आलेला आहे तो लिहून ठेवायचा. बाबा 20 आलेला आहे का 50 आलेला आहे, वट एव्हर मे बी. हा पॉइंट कळाला. पाणी घ्यायचं आणि पाण्यामधला ऑक्सिजन मोजायचा. ओके, आता ती बॉटल ही नॉन व्हॉल्यूम असणारी जी बॉटल आहे, नॉन व्हॉल्यूम, ज्याच्यामध्ये नॉन व्हॉल्यूम एवढं वॉटर सॅम्पल घेतलेलं आहे, ती बॉटल इन्क्युबेटर मध्ये ठेवून टाकायची. म्हणजे आपल्या फ्रीज सारख्या त्या भांड्यामध्ये इक्विपमेंट मध्ये ठेवून टाकायची. किती डिग्री सेल्सिअसला? 20 डिग्री सेल्सिअसला. किती दिवसासाठी? 5 डेजसाठी ठेवायची. ओके, गेल्या वेळेस आत्ता परीक्षा जी झाली ना तुमची फर्स्ट सेमिस्टर, तेव्हा हा प्रश्न विचारलेला होता. फॉर बीओडी डिटर्मिनेशन रिक्वायर डॅश डॅश डेज. किती डे लागतात? 5 दिवस लागतात. ती बॉटल 5 दिवस फ्रीजमध्ये त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवून टाकायची. त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे. नंतर ती बॉटल 5 दिवस झाल्यानंतर काढून घ्यायची. काढून घेतल्यानंतर अजून एकदा त्याच्यातला डिझॉल्व ऑक्सिजन मोजायचा. आता सांगा 2 नंबरच्या या पॉइंट मध्ये मोजलेला डिझॉल्व ऑक्सिजन जास्त असणार आहे का बॉटल बाहेर काढल्यानंतर 5 दिवसानंतर मोजलेला ऑक्सिजन जास्त असेल? पहिल्या दुसऱ्या पॉइंट मध्ये जो इथं मेथड इथं जे मेजर केलेलं ऑक्सिजन जास्त असेल. मग टेक द डिफरन्स बिटवीन. कशाचा डिफरन्स काढायचा? डिझॉल्व ऑक्सिजन. कशाचा डिफरन्स काढायचा? इथं पण डिझॉल्व ऑक्सिजनचं उत्तर आहे आपल्याकडे, इथं पण डिझॉल्व ऑक्सिजनचं उत्तर आहे. बघा, डिझॉल्व ऑक्सिजनचं उत्तर आहे. मग ह्या डिफरन्स काढायचा डिझॉल्व ऑक्सिजनचा. बिफोर इन्क्युबेशन म्हणजे आतमध्ये ठेवण्याच्या अगोदर, आणि आफ्टर इन्क्युबेशन आतमध्ये ठेवल्यानंतर. आणि दिस डिफरन्स इज नथिंग बट बीओडी. हा डिफरन्स म्हणजे काय असतो? बीओडी असतो. आर यू गेटिंग? ते इंग्लिशमध्ये आपण बघूया. इंग्लिशमध्ये बघूयात आपण. टेक नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल इन बीओडी बॉटल. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Then measure the dissolved oxygen by Winkler method. Winkler method वापरून dissolved oxygen मोजा. Keep the non volume of bottle in BOD incubator at 20 degrees Celsius for 5 days. Keep the bottle in BOD incubator for 5 days at temperature of 20 degrees Celsius. Take out the bottle. Bottle बाजूला काढून घ्यायची. Again measure the dissolved oxygen by Winkler method. अजून एकदा dissolved oxygen मोजा. Take the difference between dissolved oxygen before incubation and after incubation. Take difference. This difference is nothing but it is a BOD. हा डिफरन्स म्हणजेच काय असतो? बीओडी असतं. ओके, आता मला सांगा, मी असं जस्ट मला हा पॉइंट शिकवायचा आहे म्हणून मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारणार आहे. ऑर्गॅनिक मॅटर हा जेवढा जास्त, नीट आहे का? ऑर्गॅनिक मॅटर जेवढा जास्त, ऑर्गॅनिक मॅटर जेवढा जास्त तेवढा ऑक्सिजन जास्त लागेल का कमी लागेल? जास्त लागेल. बरोबर आहे. ते आपण घेतलेल्या टब मध्ये मासे जेवढे जास्त तेवढं ऑक्सिजन पण जास्त लागणार आहे. ओके, ऑक्सिजन जर जास्त लागला तर बीओडीचं उत्तर हे जास्त येणार आहे का कमी येणार आहे? कमी. ऑक्सिजन जास्त लागला तर
हा? जास्त येईल. हा, जास्त. जास्त येईल उत्तर ना, डिफरन्स जास्त येईल. समजा अगोदर इथं 50 होता ऑक्सिजन, 50चा 1 झाला, उत्तर किती येईल? 49. आणि अगोदर 50 होता, नंतर 40 उरला, उत्तर येणार 10. म्हणजे जेवढा जास्त लागतो तेवढा बीओडीचं उत्तर हे जास्त येत असतं. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जास्त असला की बीओडी पण जास्त येते. हे दोन कळाले एकमेकाचं रिलेशन. ऑर्गॅनिक मॅटर जास्त असला की बीओडीचं उत्तर जास्त. आता मी रिव्हर्स फिरणार आहे. ऑर्गॅनिक मॅटर जास्त म्हणजे वॉटरचं पोल्युशन जास्त की कमी? जास्त. जास्त. आपल्याकडून ऑर्गॅनिक मॅटर पाण्यामध्ये जास्त गेलेले आहेत म्हणजे वॉटर जास्त पोल्यूट झालेलं आहे की कमी पोल्यूट झालेलं आहे? जास्त जास्त पोल्यूट झालेलं आहे. समजा एखादं पाणी आहे एखाद्या इंडस्ट्रीमधून वगैरे बाहेर पडणारं, इंडस्ट्रीमध्ये पण केमिकल्स बाहेर पडतातच पाण्याबरोबर ती, मग त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. नदीमध्ये सोडण्याच्या अगोदर त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. ते जे सांडपाणी आहे त्याला सिवेज वॉटर असं म्हटलं जात असतं, कुठले पण सांडपाणी. मग जर जास्त बीओडी असला तर त्या पाण्यावरती जास्त ट्रीटमेंट करावी लागेल, कारण ते जास्त प्रदूषित झालेले आहे. अगदी कमी बीओडी असला तरी पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडलं तरी चालेल. म्हणजे ही टेक्निक, बीओडी डिटर्मिनेशन ही टेक्निक वॉटर ट्रीटमेंट साठी वापरली जाते. आर यू ॲग्री? Yes, ma'am. कसल्या वॉटर ट्रीटमेंट साठी? आपल्या प्यायच्या पाण्याचा बीओडी येत नसते, सिवेज म्हणजे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट साठी वापरली जाते. बीओडी इंडिकेट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन वॉटर सॅम्पल. बरोबर आहे ना रे? बीओडी काय सांगतो आपल्याला? ऑर्गॅनिक मॅटर किती आहे ते सांगतो. बीओडी काय सांगतो आपल्याला? ऑर्गॅनिक मॅटर किती आहे तो सांगतो. आर यू ॲग्री? Yes, ma'am. Yes, ma'am. बीओडी इंडिकेट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन वॉटर सॅम्पल. बीओडी काय सांगतो? किती ऑर्गॅनिक मॅटर आहे ते सांगतो. इट इज यूज्ड टू डिटरमाइन पोल्युशन ऑफ वॉटर. वॉटरचं किती पोल्युशन झालेलं आहे हे कोण सांगतं? हा बीओडी सांगतो. सगळे शब्द लक्षात ठेवायचे नाहीत. पोल्युशन एक, वॉटर ट्रीटमेंट एक, आणि इंडिकेट एक. काय काय इंडिकेट करतं? ऑर्गॅनिक मॅटर किती आहे ते इंडिकेट करतं. काय काय इंडिकेट करतं? पोल्युशन इंडिकेट करतं. कशासाठी वापरला जातं? वॉटर ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. दिस इज अ सिग्निफिकन्स ऑफ बीओडी. This is significance of BOD. Okay, this is the significance of BOD. Roll number 33. Roll number 33. Yes, madam. For BOD determination, how many days required? How many days required to determine the BOD? What? 5 days. 5 days. Okay. Which method is used to determine the dissolved oxygen? Which method is used? BOD. Nahi. Determine the oxygen. Winkler method. Good. If you understand this point, then write it. जर समजला असेल तर लिहा, नसला समजला तर अजून विचारा. हेडिंग लिहा डिटर्मिनेशन ऑफ बीओडी, त्याच्यामध्ये प्रोसिजर लिहा, सिग्निफिकन्स लिहा. राईट इट.
हॅलो मॅम. बोला. मॅम एक डाऊट होता. हा विचारा. मॅम जेवढं ऑक्सिजन वॉटरमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त तेवढं त्यांना ऑक्सिजन जास्त लागणार ना. मग आपण BOD ची व्हॅल्यू जास्त कशी येऊ शकते, कारण डिफरन्स कमी येणार, मग BOD ची व्हॅल्यू कमी येणार ना. ऐका, तुमच्याकडे आता डिजिट लिहून घ्या. नोटबुकच्या बॅक पेजला जावा तुम्ही एकटेच, म्हणजे तिथं तुम्हाला खडाखड करता येईल. येस मॅम. हा, तुमच्याकडे 50 एवढा ऑक्सिजन होता अगोदर, डिझेल ऑक्सिजन. लिहिलं 50 लिहा. आणि ऑर्गॅनिक मॅटर 30 आहे. 30. आता किती येईल? शेवटी 20 एवढा राहिला ऑक्सिजन शिल्लक. हा येस. आता त्याची वजाबाकी किती येणार? 20. बीओडीची किती किंमत येईल? 20. 20 कसं काय? 50 होता आणि 20 शिल्लक राहिला. बीओडी किती येईल? 30. किती येईल? 30 येईल. 30 का? हा 30 आलं का? हा 30 आलं. 30 आलं. आता पुढं ऑलरेडी तुमच्याकडे 50च होता. हा येस. आता बीओडी फक्त लागला 2. नाही ऑर्गॅनिक मॅटर 2च आहे तुमच्याकडे. ऑर्गॅनिक मॅटर 2च आहे. ऑर्गॅनिक मॅटर 2च आहे. ओके, किती राहिलं उत्तर? 48. म्हणजे जेवढा ऑर्गॅनिक मॅटर कमी तेवढा बीओडी जास्त येते का? हा. ऑर्गॅनिक मॅटर जेवढा कमी तेवढा BOD जास्त. ऑर्गॅनिक मॅटर जेवढा कमी तेवढा बीओडी जास्त. हा तसं यायला लागलं. बरोबर आहे ते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ठीक आहे, असू दे. त्याच्या करस्पॉन्डिंग मग इथं सिग्निफिकन्स मध्ये हे बरोबर आहे की इट इंडिकेट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. बीओडी वरून ऑर्गॅनिक मॅटर किती आहे ते कळतं. जेवढं ऑर्गॅनिक मॅटर जास्त तेवढा BOD ची व्हॅल्यू जास्त नाही का? ओके. इथं मगाशी सांगताना सांगितलं, पण इथे इन्क्रीज डिक्रीजचे असे कुठले सेंटेन्स आपण इथं टाकलेलेच नाहीत आणि परीक्षेत पण तसे विचारणार नाहीत. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हा, थँक्यू मॅम. ओके. ओके, झालं लिहून? येस मॅम. ओके, सर्वांचं झालं ना रे? हा, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, COD. लक्ष द्या. COD चा लॉंग फॉर्म काय? बोला. केमिकल ऑक्सिजन डिमांड. व्हेरी गुड. बायोलॉजिकलच्या ऐवजी फक्त कुठला शब्द टाकायचा? केमिकल. झालं. केमिकल ऑक्सिजन डिमांड. आता लक्ष द्या. इथं डायरेक्ट आपण अगोदर डेफिनेशनला जाऊ आणि नंतर वरचा पार्ट बघूयात. इथं केमिकल हा शब्द आहे. केमिकल हा शब्द आहे त्यामुळं तिकडे मी बायोलॉजिकल डिग्रेडेशन असा शब्द डेफिनेशन मध्ये टाकलेला आहे. इथं बायोलॉजिकली डिग्रेडेशन असा शब्द टाकलेला आहे. इथं असा शब्द आहे बायोलॉजिकली डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. बायोलॉजिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्याऐवजी आपल्या केमिस्ट्रीमध्ये वर्ड आहे इथला ऑक्सिडेशन. कुठला वर्ड आहे? केमिकल काय करतं? ऑक्सिडेशन करतं. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात?
डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करतात. म्हणजे त्याच्याऐवजी तो कुठला शब्द आला? ऑक्सिडेशन. तिकडे बॅक्टेरिया ऑक्सिजन यूज करणार होत्या ऑर्गॅनिक मॅटरसाठी. तिकडे ऑर्गॅनिक मॅटर शब्द आहे, इथं पण ऑर्गॅनिक मॅटर आहे. म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं हा ऑर्गॅनिक मॅटर वॉटरमध्ये ऍड झालेला आहे. तिथला ऑर्गॅनिक मॅटर इथला ऑर्गॅनिक मॅटर शब्द सारखा आहे. आता तिकडे बायोलॉजिकल डिग्रेडेशन ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्याच्याऐवजी इथं केमिकल वापरलेले आहेत म्हणून इथं ऑक्सिडेशन शब्द आहे. आता ऑक्सिजन वॉटरमध्ये पण हा ऑक्सिजन वॉटर मधला आहे. हा ऑर्गॅनिक मॅटर ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे ऍड झालेला आहे. आणि तिकडे बॅक्टेरिया बायोलॉजिकल डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करणार होत्या, त्याच्याऐवजी इथं केमिकल करणार आहे. बॅक्टेरियाच्या ऐवजी कोण करणार आहे? केमिकल करणार आहे. ओके, एकच मिनिट. बायोलॉजिकल डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन. लिसन. हा सीओडी म्हणजे पण पाण्यातला किती ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटरच्या ऑक्सिडेशन साठी वापरला त्याला सीओडी असं म्हणायचं. तिथं काय होतं? पाण्यातला किती ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटरच्या बायोलॉजिकल डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरला त्याला बीओडी म्हणायचं होतं. इथं किती ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटरच्या ऑक्सिडेशन साठी वापरलेला आहे त्याला सीओडी असं म्हणायचं असतं. आपण 12वीला KMnO4, K2CR2 पी ब्लॉक एलिमेंट मध्ये होते बघा पॉईंट. KMnO4 इज ऑक्सिडायझिंग एजंट वगैरे वगैरे. K2CR2 इज ऑल्सो ऑक्सिडायझिंग एजंट. तर इथं K2CR2O7 हा याच्या कुठल्याही रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. फक्त तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे दुसऱ्यांचं ऑक्सिडेशन करणार आहे. कुणाचं ऑक्सिडेशन करणार आहे? ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करणार आहे. हा केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. हा फक्त ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करणार आहे. याला डायरेक्ट ऑक्सिडेशन करता येत नाही, तर तो पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनची मदत घेत असतो. ओके, लक्ष द्या. आता डेफिनेशन वाचते. COD इज क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड. जसं तिकडे होतं तसं पहिलं इथलं सेंटेन्स आहे. COD इज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड और क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर. रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर. आता ह्याने ऑक्सिजन घेतलेला नाही, याने याचा आणि ऑक्सिजनचा काही रिलेशन नाही. हे ऑक्सिडेशन कुणी केलेलं आहे? ह्या ऑर्गॅनिक मॅटरने केलेलं आहे, स्वतःहून केलेलं आहे. फक्त कोणी त्याला ऑक्सिडेशन करायला भाग पाडलेलं आहे? ह्या ऑक्सिडायझिंग एजंटने भाग पाडलेलं आहे. आणि ह्याचं ऑक्सिडेशन होण्यासाठी याने हेल्प केलेली आहे. बघा, ऑर्गॅनिक मॅटर कुणी ऑक्सिजन रिक्वायर्ड केलेलं आहे? ऑर्गॅनिक मॅटर. कुणाचं ऑक्सिडेशन करण्यासाठी? ऑर्गॅनिक मॅटर. इट्स ऑक्सिडेशन, स्वतःच ऑक्सिडेशन करण्यासाठी. अजून त्याने कुणाची हेल्प घेतलेली आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटची. अलग लक्षात. बघा आता, COD इज क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय ऑर्गॅनिक मॅटर इन प्रेझेंट इन वॉटर सॅम्पल. इथं प्रेझेंट शब्द लिहिते, अजून वाक्य सोपं बनेल. प्रेझेंट इन वॉटर सॅम्पल फॉर इट्स ऑक्सिडेशन. त्याचं स्वतःच ऑक्सिडेशन होण्यासाठी बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज K2CR2O7. त्यानं कुणाकडून ऑक्सिडेशन आपलं स्वतःच करून घेतलेलं आहे? हे कोणाकडून ऑक्सिडेशन करून घेतलेलं आहे स्वतःचं? K2CR2O7. हा ऑक्सिजन कोणाला लागलेला आहे? कोणाची रिक्वायरमेंट आहे? ऑर्गॅनिक मॅटरची. म्हणून इथं दोनदा बाय शब्द लिहिलेले आहेत. ही ऑक्सिजनची रिक्वायरमेंट याची आहे म्हणून, आणि याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी याची हेल्प लागते म्हणून. असे दोन या ठिकाणी बाय असे दोन वर्ड वापरलेले आहेत इथं.
लक्ष द्या. COD is a quantity of oxygen required by organic matter present in water sample for its oxidation. हा ऑक्सिजन वापरलेला आहे ऑर्गॅनिक मॅटरने. कशासाठी? इट्स ऑक्सिडेशन साठी. आणि कोणाची मदत घेतलेली आहे? बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज K2Cr2O7. K2Cr2O7 ची हेल्प घेतलेली आहे. आर यू गेटिंग? येस मॅम. COD is a quantity of oxygen required by organic matter present in water sample for its oxidation by strong oxidizing agent. ओके. हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी फक्त 3 तास लागतात. पुढे आहे एक्सपेरिमेंट. आणि BOD डिटरमाइन करण्यासाठी किती दिवस लागतात? 5 दिवस लागतात. COD डिटरमाइन करण्यासाठी 3 दिवस लागतात. BOD ला रेंज आहे, BOD ला लिमिट आहे. मॅडम 3 तास. 3 तास लागतात. 3 तास लागतात. हो 3 तासच की. मग मी दिवस म्हटले का? सॉरी फॉर दॅट. 3 आवर्स लागतात. BOD ला लिमिट आहे. फक्त बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन करतं BOD मधल्या बॅक्टेरिया फक्त बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल जे आहे त्यालाच ते ब्रेक करतं, दुसऱ्यांना नाही ते काय करू शकत. पण COD जे केमिकल आहे, जे केमिकल जिथं वापरलेलं आहे असं, त्या ठिकाणी दोघांचं पण ऑक्सिडेशन होतं. कसले? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर असू द्या, नाहीतर बायोलॉजिकली नॉन ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर असू द्या, ह्या दोघांचं पण ऑक्सिडेशन करत असतं. लक्षात आलं का? हे कळालं का रे? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे ह्या बॅक्टेरियाला लिमिट आहे, तसं केमिकलला लिमिट नाही. केमिकल काय करतं? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल असू द्या, नाहीतर बायोलॉजिकली नॉन ऑक्सिडायझेबल असू द्या, दोघांचं पण डिग्रेडेशन, दोघांचं पण ऑक्सिडेशन करतं. मग COD ची व्हॅल्यू जास्त असणार आहे का BOD ची व्हॅल्यू जास्त असणार आहे? COD जास्त असणार. म्हणून इथं सो दॅट व्हॅल्यू ऑफ COD इज हायर दॅन BOD. COD ची व्हॅल्यू BOD च्या व्हॅल्यू पेक्षा काय असते? जास्त असते. ओके, राईट डाऊन. मॅडम एक विचारू का? हा विचारा. ह्या COD मध्ये मग बॅक्टेरिया नसतातच का? COD मध्ये बॅक्टेरिया नाही. केमिकल वापरून 3 तासामध्ये प्रोसेस संपवली जाते. बॅक्टेरियाला कसं उशीर लागतो ना त्याला ऑक्सिजन घेणं करणं, तसं डायरेक्ट केमिकल वापरून इथं 3 तास तरी लिहिलंय. ऍक्च्युअल टायट्रेशनला की नाही एका 1 तास ते 1.5 तासाचा एक्सपेरिमेंट आहे हा. बॅक्टेरियाला 5 दिवस वाट बघत बसावी लागते. ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा उल्लेख येत नाही. डायरेक्ट पाणी घेतलं जातं आणि टायट्रेशन करून उत्तर काढलं जातं. म्हणजे ते उशीर लागते, पण त्यात बॅक्टेरिया असतात का नसतात COD प्रोसेस मध्ये? बॅक्टेरिया असल्या तरी पण त्या बॅक्टेरिया थोड्या प्रमाणात असणार आहे. इम्प्युरिटी आता ऍडच होणार की. हे उत्तर काय CODचं 100% बरोबर नसणार आहे. कारण पाणी साठलेलं पाणी आहे म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया थोड्याफार प्रमाणात प्रेझेंट असणारच की. तेवढ्या 3 तासात जेवढं बॅक्टेरियाने काम करेल ते पण अलाउड केलं जाणार आहे. ज्यावेळेस आपण केमिकल टाकलं जातं त्यावेळेस बॅक्टेरिया किल होत असणार आहे. अगदी मायनर 0.001 वगैरे उत्तरामध्ये प्लस मायनस असतं याच्या. म्हणजे 99% केमिकल प्रोसेस होते. 99.99% केमिकल प्रोसेस होते. अगदी आता सांगितलं खूपच मायनर मध्ये अलाउड करावं लागतं. कारण तो एक्सपेरिमेंट करेपर्यंत आपण समजा 1 तास गेला आपला, तर त्या तासामध्ये बॅक्टेरिया काहीतरी काम करत असतील ना आतमध्ये. एकदा केमिकल टाकलं की संपलं, बॅक्टेरिया काम करू शकत नाहीत. मॅडम ह्याचं एक एक्झाम्पल सांगाय. कुठलं? कशाचं एक्झाम्पल? CODचं आहे की आपल्याला आहे की एकदा आपण घेणार आहेत की एक्सपेरिमेंट. हा होणार नाही, आपल्याकडे अगदी 2-4 मिनिट टाइम राहिलाय, म्हणून मी डेफिनेशन घेऊन हे लिहून घ्या. पुढच्या लेक्चरला पण हे एक्झाम्पल सहित पूर्ण एक्सप्लेनेशन आहे की याचं. ओके, राईट करा.